नमस्कार मित्रमैत्रिणी. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सीमा भोसले या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज एक विषय तुमच्याशी बोलायचा आहे. मला मालवणी भाषा खूप आवडते, तर मला मालवणी भाषेमध्ये एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा की मालवणी भाषा मी व्यवस्थित बोलते का नाही बोलते. मी आहे कोकणी, तर मला मालवणी भाषा खूप आवडते. तर मी आज ठरवलं की एक मालवणी भाषेमध्ये एक आपण व्हिडिओ बनवूया, कारण का माझ्या बहिणीला मालवणला दिलेली आहे. तर मी म्हटली तिच्याबरोबर थोडंसं राहून तिच्या सासूची भाषा ऐकून, तिच्या फॅमिलीची भाषा ऐकून, तर मला असं वाटलं की आपण पण ती भाषा ऐकली आहे, आपल्या पण ते थोडे थोडे होटावर शब्द येत आहेत मालवणी. तर आपण एक त्याचा छोटासा काय ना एक व्हिडिओ बनवावा की मला कितपत मालवणी बोलता येते. आणि मला ती भाषा खूप आवडते, खूप म्हणजे खूप आवडते मालवणी भाषा. आणि आमच्या आजूबाजूला पण मालवणी लोक आहेत, त्याच्यामुळे मला खूप आवडतं. मालवण आणि कोकण हा एकच रोडचा आहे आणि एकच गाव आहे आपला, त्याच्यामुळे थोडीशी मला पण आवड झाली निर्माण. आणि मला पण असं आवडतं मालवणी भाषा बोलायला. माझ्या मैत्रिणी पण मालवणी आहेत, आमच्या आजूबाजूला पण राहणारे आहे शेजारी, ते पण मालवणी आहे. आणि माझी स्वतःची बहीण ही मालवणला दिलेली आहे, त्याच्यामुळे मला थोडीशी ती भाषेची आवड निर्माण झाली आणि मला ती भाषा आवडते. तर मी आज ती छोटासा एक ब्लॉग बनवते. तर मला प्लीज कमेंट करून सांगा की तू मालवणी भाषा कशी बोलतेस आणि कशी नाही ती, हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. तर चला एक छोटासा मिनी ब्लॉग बनवते. झाडू मारायची आहे गॅलरीतनं, आपल्या या अंगणातनं झाडू मारायची आपल्याला. तर हैसून झाडू मारली थैसून येतो वारा. तर झाडू मारलं तर काहीच फायदा होत नाही, म्हणून ठरवलं आहे थैसून झाडू मारूचं सुरुवात करायचं. तर हैसून घेऊन यायचं कचरा, हे ठेवायचं कचरा. तर चला बघूया मग. आपण आता झाडू मारतोय, थोडीशी भाषेमध्ये बोलून, मालवणीच्या शब्दांमध्ये बोलून. बघताला ना किती चपला पडले आहेत या. माझ्या झिलाचं पडलं आहे, माझ्या गोवाचं पडलं आहे चपला, आणि झिलाच्या माझ्या मित्रांचं पण पडलं आहे चपला. सगळ्या चपलाने चपला झालं आहे, नुसतं पायऱ्यात. तर चला आता सगळं आपण उचलूया आणि सगळं झाडू बिडू मारून घेऊया. तर हे ना पडलं आहे कचरा, आणि हे पण पडलं आहे ना त्या सोप्याकवाला बोललेलो मी. बघतलाय ना तुम्ही, हे बघा. त्या सोप्यावाल्या बोलली की बाबा रे, हाय कचरा घेऊन जा तू का. तर म्हणतलंय नंतर येतले मी ताई, आणि ह्यो कचरा घेऊन जातले. तर मग हाय कचरा आता महिना झालो पडलंय. तर त्या का फोन करून बोलली आहे, पण तो का ऐकोच नाही. म्हणून आता मी ठरवलं आहे ह्या सगळा कचरा ना गोणी भरतो. गोणी भरले ना तर थंय जाऊन त्या का दुकानात जाऊन ठेवून येतले. मग त्या का सांगतले महिना झालो तरी तू अजून कचरं घेऊन गेलोच नाही. हां, ह्याच ठेवले कचरं, हाय ठेवलं तर ह्या येतं का नाही, मुंग्या येतले, उंदरं येतले, काय करूचं. हे माझी चक्की पडले आहेस, हे चक्की असंच पडले माझी, हे चक्की जागा हे होतले. तर ह्या सगळा कचरा ठेवले भरून, आणि माझी चक्की राहिली हेच राहिली. तर काय बोलतले मग. हां, त्याका सांगून काही फायदो नाही झाला माझं. चला मग आता आपण हाय कचरा सगळं भरूचं, आणि चला मग आता हे सगळं झाडून घेतोले मी. चला, कसं वाटलं माका सांगा तुम्ही. बघा आता ही सगळी ना घाण झाडून घेतली मी. सगळा कचरा बघा, सगळा कचरा आहे ना, बघितला, सगळा कचरा उचलला थैसून. आता मग हे सगळं झाडू मारतले मी. तर बघा, आणि हाय माझी चक्की ठेवतले. तर बघा आता, चला मग असाच व्हिडिओ आपला काही कंटिन्यू ठेवू, असाच आपला व्हिडिओ कंटिन्यू ठेवू. बघतलं ना आता मी सगळं साफसफाई केली. बघा सगळं हे जिनं आहे ना, हे जिना पण सगळं मी साफ करून घेतलं आहे. आणि सगळं, आणि हाय पण इथे मन हायसून पण बघा. हां, हे बघा, हाय पण मी सगळं साफ करून घेतलं. आणि माझी थाई ना चक्की ठेवतले बघा, थाई माझी चक्की ठेवतले. आणि हाय सगळं साफ करून घेतलं आहे, हाय सगळं साफ केलं आहे. कचरा भरलं आहे,
हे माझे ना गोवाक ना बुटा असा, ते बुटा मी ना भरून पिशवीत ठेवले पॅक करून. तर शिडी आमका लागतले. घरामध्ये कोटमाळा असा ना, तर कोटमाळा काय डबा बिबा काढूचा असो ना, तर त्याका शिडी घेऊन मग चढून मग कोटमाळ्यातलं डबं काढूचं लागतले. थंय मग शिडी ठेवली आहे, ते गव्हाची बुटं ठेवली आहे. हे फुलवरं आहे सगळं देवांचं. तर तो आज विसर्जन करूचं, तर ते मी भरून ठेवले मग पिशवीत. तर बघा मग असं सगळं साफसफाई झाली आहे आता आपली, आणि थोडीशी मालवणी भाषेमध्ये बोललेली आहे. तर बघा सगळं कसं वाटलं आहे तुमका माझी भाषा मालवणी. तर नक्की माका कमेंट करून सांगा की बाई गे तुझी भाषा कशी वाटली कशी नाही. चांगली वाटली की माका लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माका कमेंट पण करूचा तुम्ही गे बाय तू कसं मालवणी बोलले, चांगली बोलली आहेस का वाईट बोलली आहे. माका कमेंट करून नक्की सांगतले तुम्ही. कारण चला असाच तुमका माझा व्हिडिओ असू दे, आणि आवडला असेल तर माका लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगतले की तुमका माझा मालवणी भाषा बोलूचं आवडलं आहे का नाही आवडलं आहे. थोडी अडखळते मी, थोडी अडखळते पण मी, आणि मला खूप आवडते भाषा बोलायला. मग त्या थोड्या भाषेमध्ये मी शब्दांमध्ये मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला बाय.